हॅलो एव्हरीवन, खूप काळानंतर आज आपला पहिला व्हिडिओ येतोय. आज आपण ग्रामर शिकणार नाही आहोत. आज आपण शिकतोय काही शब्द ज्या मुलांना वाचता येत नाही किंवा वाचताना अडचणी निर्माण होतात. मोठे शब्द दिसले की गोंधळ उडतो. तर ते आपण थोडेसे ब्रेकडाऊन करून म्हणजे त्याचे 2 किंवा 3 भाग करून ते कसे वाचता येतील हे बघणार आहोत. त्याचबरोबर आजचा शब्द जो शिकतो आपण त्याच्या प्रत्येक शब्दाच्या शेवटी TION हा आपल्याला साऊंड दिसणार आहे. त्याचा साऊंड होतो शन. कारण मुलांना थोडंसं कन्फ्युजन होतं. जेव्हा टी असेल तर आपण त्याचा उच्चार ट करतो, आय असेल तर ई असा उच्चार होतो. पण TION एकत्र आले की त्यांना शन असं वाचायचे. आणि असे अनेक शब्द आहेत की ज्यांच्या शेवटी TION आलं आणि त्याचा एक वेगळाच उच्चार आपल्याला करावा लागतो. तर ते आज आपण शिकतोय की हे मोठे शब्द वाचायचे कसे, जेणेकरून मुलांना जेव्हा असे शब्द दिसतील ते प्रयत्न तरी करतील वाचायला. ओके, सो बोर्डवर ऑलरेडी काही वर्ड्स आहेत ते आपण वाचण्याचा प्रयत्न करूया. तर तुम्हाला काही रेड इंक मध्ये आणि काही ब्ल्यू इंक मध्ये दिसतंय, तर ते सोपं होण्यासाठी मी केलंय. जे तुम्हाला प्रयत्न करायचा वाचायला ते आहे रेड इंक मध्ये, जे आहे ते वाचण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे TION जे आहे ते प्रत्येक ठिकाणी दिसतंय, ते का आपल्याला उच्चार माहिती आहे, तोच ठेवायचा. वाचायचा अगदी त्याचा पुढचा भाग. सो आपल्याला फक्त हे लाल जे अक्षर आहे तेवढेच वाचायचे आहे. पहिला शब्द आहे CAP. सी चा उच्चार क आहे. त्यानंतर ए आलाय म्हणजे क च्या डोक्यावर आपल्याला द्यायचा अर्धचंद्र, ते होईल कॅप. त्याच्यानंतर प, CAP कॅप. कॅप नंतर आपल्याला वाचायचंय शन. इझी. ओके, सो सगळे जे शब्द आहेत ते तुम्हाला व्यवस्थित वाचता येतील विदाउट एनी हेल्प. कॅप्शन, कॅप्शन हा शब्द ओळखीचा आहे. आपण हे बऱ्याचदा म्हणतो कॅप्शन मध्ये डिस्क्रिप्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला युट्यूबमुळे माहित आहे. कॅप्शन. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे आर म्हणजे र, एल म्हणजे ल. तर प्रयत्न करायचा वाचायला, तुम्ही त्या शब्दापर्यंत बरोबर पोहोचता. रिलेशन. ओके, सो जो शब्द दिसतोय त्याचा जसा उच्चार होतो, जसं की स असेल तर आपण एस लिहितो, एल दिसतोय तर ल वाचतो, तर ते तसं वाचण्याचा प्रयत्न करा. मग तुम्हाला जर हा शब्द चुकीचा जरी वाटत असेल तर जेव्हा तुम्ही पूर्ण उच्चारता तर करेक्ट वर्ड काय हे आपलं बरोबर लक्षात येतं, कारण तो आपण कधीतरी कुठेतरी ऐकलेला असतो. ओके, सो तिसरा वर्ड आहे MO. एम नंतर ओ आलाय तर आपल्या पण तोंडाचा चंबू झाला पाहिजे. मो. मो नंतर शन, मोशन. ओके, मोशन. त्याच्यानंतर आहे पुढे आर नंतर ओ आलाय म्हणजे परत एकदा आपल्याला तोंडाचा चंबू करायचा आहे. रोटेशन, रोटेशन. ओके, रोटेशन. नंतर आहे थोडस मोठं वाचतोय पण त्याचे 3 भाग करायचे आपल्याला. 3 याचे जे लाल अक्षरात आहे हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. DI जेव्हा आपण आय येतो तर ई उच्चार होतो त्याचा, ई. तर ड त्याला ई लावायचं म्हणजे होणार डी. हे पहिले 2 झाले डी. आर, आर म्हणजे र, र ला ई आहे, मग आपण त्याचा उच्चार ए मध्ये करतो, जसं की मात्रा देतो आपण मराठीमध्ये. र ए म्हणजे रे. डी रे. सी म्हणजे क, डिरेक्शन, डिरेक्शन. ओके, सो पहिल्यांदा वाचताना किंवा पहिल्या प्रयत्नात कदाचित चुकेल, जसं की आपण डिरेकशन असं म्हणतो. डिरेकशन नाही, क आणि शन एकत्र साऊंड होतं त्याचा, डिरेक्शन. आणि मग तुम्हाला ते कळेल हा हा शब्द आहे, कारण तो आपण ऐकलेलाच असतो. डिरेक्शन. ओके, पुढे आहे लोकेशन. ओ जेव्हा येईल तेव्हा आपल्याला पण ओ असं आपल्याला आपले जे लिप्स आहे ते राऊंड करायचे. लोकेशन, लोकेशन. ओके, कदाचित आपलं चुकेल कारण ए चं साऊंड ऍ पण होतो. तर तुम्हाला इथे कदाचित वाचताना लोकेशन असं होईल, नंतर तुम्हालाच कळेल की हे लोकेशन आहे. ओके, सो प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुढे आहे ऍक्शन, ऍक्शन. मग एकत्र वाचा. ओके, ए चं साऊंड ऍ, सी चा क असतो. ऍक्शन, ऍक्शन. मग एकत्र करून टाका, कारण सी आणि TION एकत्र आहे, मध्ये कुठलाही स्वर नाहीये, इंग्रजीतलं स्वर नाही. मग ते अशा वेळेला आपल्याला एकत्र, म्हणजे मराठीत जशी जोड शब्द आहे इंग्लिशमध्येही असते, त्यामुळे ते एकत्रच वाचायचं असतं. पुढे आहे नॅशन. आता हे थोडंसं विचित्र वाटलं नॅशन, मग काय घेता येईल? नेशन. नेशन म्हणजे काय? कंट्री, राष्ट्र. ओके, नेशन. मग आपल्याला थोडंसं लिंक पण लागते, नॅशनल टीम वगैरे असे शब्द आपण ऐकलेले असतात, तेच हे आहे नेशन. याला AL लागलं की नॅशनल होतं. हा, तर थोडासा डिफरन्स येतो त्याच्यामध्ये. पुढे आहे ओ. ओचं साऊंड आहे ऑ. ओचं साऊंड ऑ.
पीचं साऊंड प, ऑप्शन, ऑप्शन. मग एकत्र वाचा, ऑप्शन. पुढे आहे पीओ, परत येईल पो, पो एस आय. आता इथे एसचा साऊंड जो आहे तो तुम्ही एसच करा, त्याचं फायनल आउटपुट मध्ये थोडा तुम्ही चेंज आपोआप करा. पोझिशन, हा थोडं चुकतंय, पोसी नाही, पोझिशन. मग जेव्हा आपण जसं इज म्हणतो आपण है ना, आय एस, हा जसं की माय नेम इज, ते जे इज आहे त्याच्यात जो आपण जचा साऊंड करतो तोच आपल्याला इथे घ्यायचा, पोझिशन. हा मग ते तुमचं तुम्हाला कळलं आणि मग करेक्शन तुम्ही स्वतःहून करा. पुढे आहे ओ, परत एकदा आपल्याला सोल्युशन, सोल्युशन, सोल्युशन. ओके, सो ह्या पद्धतीने तुम्ही इझिली वाचू शकाल. फक्त प्रयत्न करायचा, समोरचे जे शब्द आहेत ते अक्षर आहेत ते वाचण्याचे, हे जे लाल आहेत तेवढेच. वेकेशन, वेकेशन ओळखते शब्द, सुट्ट्या. वेकेशन हा थोडा वेगळा आहे, चुकण्याची शक्यता आहे. मी वाचते कॉशन, कॉशन. ओके, CAU, कॉशन. आणि लास्ट वाला हा मॅथ्स मध्ये अनेकदा तुम्ही पाहिला असेल, बनलाय कसा बघू आपण. ए म्हणजे ऍ, डी किंवा एस किंवा एल, जेही शब्द तुम्हाला दोन दोन वेळा दिसतात, जे अक्षर तुम्हाला दोन दोन वेळा दिसतात ते एकदाच उच्चारायचे आहे इंग्लिशमध्ये. ऍ डी, डी का घेतलं कारण आय आलाय त्याच्यानंतर, ऍडिशन. ओके, सो दिस इज द इझिएस्ट वे टू लर्न. ते मोठे शब्द जे असतात की ज्याची आपल्याला भीती वाटते ते तुम्ही इझिली वाचू शकता या पद्धतीने. याचं काय, हे तुम्हाला लिहायचे आहेत कमेंट बॉक्समध्ये. हा जो पोर्शन आहे इकडचा याच्यामध्ये जोड शब्दही आहेत, जसं की FRA, फ्रॅक्शन, फ्रॅक्शन. तर इथे काही जोड शब्द आहेत ते तुम्हाला अभ्यासनासाठी मी दिले आहेत. तर ते लिहून झाल्यानंतर किंवा तुमचे गेस करून झाल्यानंतर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. त्यात काही मिस्टेक असेल तर मी नक्कीच सांगेन. ओके, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.